भंडारा जिल्ह्यामध्ये खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकरी मिळवल्याचा आरोप आता केला जातोय। सामाजिक कार्यकर्त्यानं हा आरोप केलेला आहे। यातील काहींनी नोकरीमध्ये पदोन्नती बदलीमध्ये सूट मिळावी म्हणून खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा सुद्धा करण्यात आलाय। सामाजिक कार्यकर्ते विजय क्षीरसागर यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। 2 वर्षांपासून याचा पाठपुरावा करून सुद्धा कोणतीही कारवाई होत नसल्याचा गंभीर आरोप विजय क्षीरसागर यांनी केलेला आहे। आताची महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। भंडारा जिल्ह्यातला एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। सामाजिक कार्यकर्त्यानं हा संपूर्ण प्रकार समोर आणलेला आहे। खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर करून अनेकांनी सरकारी नोकरी मिळवलेली आहे असा आरोप त्यांनी केलेला आहे। यामध्ये काहींनी नोकरीमध्ये पदोन्नती बदलीमध्ये सूट मिळावी या सगळ्या बाबींसाठी सुद्धा खोटं दिव्यांग प्रमाणपत्र सादर केल्याचा दावा सुद्धा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेला आहे। विजय क्षीरसागर असं यांचं नाव आहे आणि त्यांनी हा गंभीर आरोप केलेला आहे। या संशयित संदेहास्पद कर्मचाऱ्यांनी 2015 पासून हस्तलिखित प्रमाणपत्रांच्या आधारे शासनाची दिशाभूल करून आजपर्यंत कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन कार्ड बनवले नव्हते, UDID कार्ड देखील बनवले नव्हते, अद्ययावत केलेले नव्हते। त्या कारणाने मी तक्रारीमध्ये यांची वैद्यकीय पुनर्तपासणी वैद्यकीय मेडिकल बोर्ड नागपूर यांच्यामार्फत करण्याची व त्यांची UDID नवीन अद्ययावत करण्याची मागणी केली होती। परंतु मागील 1.5 वर्षापासून अनेक पाठपुरावे करून देखील कुठल्याही प्रकारची जिल्हा प्रशासनाने दखल घेतलेली नाही। वारंवार पत्रव्यवहार पाठवून वरिष्ठांनी त्या संशयित कर्मचाऱ्यांनी 1.5 वर्षापासून वेळकाढूपणा केलाय। पूर्वी जे मॅन्युअल आहे त्या डिपार्टमेंटवाल्यांनी आमच्याकडे समजा पाठवली, याचं UDID कार्ड बनवून सर्टिफिकेट देण्यात यावे, रिन्युअल करून देण्यात यावे किंवा दुसरी सर्टिफिकेट देण्यात यावे असं आलं तर आम्ही त्यांना चेक करतो आणि त्यांना चेक करून जेवढे पर्सेंटेज येईल तेवढे पर्सेंटेज आम्ही देतो।